नागपूर प्रभाग क्रमांक 10 मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर वैशाली रमेश चोपडे यांनी आपली उमेदवारी जाहीर केली। त्यांनी पक्षनेत्यांचे आभार मानले आणि पोलीस लाईन टाकळी प्रभाग 2 टमापासून काँग्रेसच्या ताब्यात असून यावेळेस भाजपाचा झेंडा लहरवण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त केली। महिला सशक्तीकरणावर त्यांनी भर देत लाडकी बहीण योजना, उज्ज्वला गॅस आणि हर घर जल यांसारख्या योजनांचे महत्त्व सांगितले। डॉक्टर चोपडे यांनी सांगितले की ही त्यांची पहिली उमेदवारी नाही, मागील अनुभव आणि पक्षांच्या सहकार्यामुळे आज त्यांनी उमेदवारी स्वीकारली आहे आणि प्रभागातील जनतेपर्यंत जनकल्याणकारी योजना पोहोचवण्याचा त्यांचा मानस। सर्वात प्रथम मला उमेदवारी दिल्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचे जेवढे पण आमचे आदरणीय पक्षश्रेष्ठी आहेत तर सर्वांचे आभार व्यक्त करते। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, गडकरी साहेब, बावनकुळे साहेब, शहर अध्यक्ष दयाशंकरजी तिवारी यांचे आभार मानते आणि जेवढे पण वरिष्ठ नेते आहेत त्या सर्वांचं सहकार्य मला लाभलेलं आहे। त्यांनी विश्वास टाकला, याबद्दल आभार व्यक्त करते। आम्ही प्रभाग क्रमांक 10 पोलीस लाईन टाकळी क प्रवर्गातील उमेदवार आहे आणि पोलीस लाईन टाकळी हा गेल्या 2 टर्मपासून तिथे काँग्रेस आहे, पण यावेळेला नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे की भारतीय जनता पार्टीचं कमळ तिथे फुललं पाहिजे। लाडकी बहीण योजना आणि जनकल्याणकारी योजनांमुळे जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे की यावेळेस भाजपचा झेंडा त्या ठिकाणी लहरणार आहे। लोकवाहिनी मीडियासाठी अविनाश तोतेडीची रिपोर्ट, नागपूर।